नमस्कार मित्रांनो, मी ओमकार जगदाळे ओकेजे क्रिएशनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण एक कंटेंट क्रिएटर आहात आणि तुम्हालाही असं वाटते की आपले जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजमधला जो आवाज क्वालिटी आहे, साऊंड क्वालिटी आहे ती खूप सुंदर आणि चांगल्या क्लिअर पद्धतीने यावी. तर यासाठी आपला हा व्हिडिओ आहे. आपल्याकडे एक वायरलेस माईक आहे. त्या माईकचा आपण आज या ठिकाणी पूर्णपणे अनबॉक्सिंग करणार आहे. त्याचे फीचर्स काय, त्याचं परफॉर्मन्स कशा पद्धतीने तो काम करतो हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याचबरोबर त्या माईकची लाईव्ह टेस्ट सुद्धा आपण घेणार आहोत. तर वेळ न दवडता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात, चला. तर बघू शकता हा तो बोयाचा माईक आहे. तर तुम्ही पाहू शकता हा बोयाचा माईक, बोया अल्ट्रा कॉम्पॅक्ट 2.4 GHz वायरलेस मायक्रोफोन सिस्टीम सुटेबल फॉर डिव्हाइस विथ अ USB-C पोर्ट. याचं नाव तुम्ही बघू शकता, बोया BY-V10. तुम्ही बघू शकता याच्यावरती सेपरेट नॉईज रिडक्शन बटन सुद्धा दिलेलं आहे. याच्या मागच्या बाजूला आपण बघू शकता हे जे काही फीचर्स आहे ते फीचर तुम्ही बघू शकता. ओमी डायरेक्शन साऊंड पिकअप, टाईप सी चार्जिंग पोर्ट, 50 मीटर वायरलेस ट्रान्समिशन याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्याबरोबर अप टू 9 hours TX रन टाईम दिलेला आहे. 9 तासांपर्यंत हा परफॉर्मन्स देणार असं यांनी सांगितलेलं आहे. मायक्रोफोन म्यूट कंट्रोल, 360 रोटेटिंग बॅक क्लिप, याची सुद्धा आपण एक टेस्ट करून बघणार आहे की हा 360 रोटेटिंगमध्ये चालतो का. त्याचबरोबर हाय परफॉर्मन्स नॉईज कॅन्सलेशन याला दिलेलं आहे आणि ऑटोमॅटिक पेअरिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. तर आपण वेळ न दवडता याचं लगेच अनबॉक्सिंग करून घेऊयात. हे कवर आता आपण फेकून देऊया तिकडे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे सगळं दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही जी सी टाईप केबल आहे याच्या मदतीने तुम्ही तुमचा जो मायक्रोफोन आहे तो चार्जिंग करू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अजून हा माईक दिलेला आहे, मायक्रोफोन दिलेला आहे. ह्या मायक्रोफोनचं तुम्ही डिझाईन वगैरे बघू शकता, लुक बघू शकता, खूप जबरदस्त आहे. याच्यावरती तुम्हाला बोयाचा सिम्बॉल दिसतोय. त्याचबरोबर हे स्पंज दिलेलं आहे. याच्यामध्ये जर काढलं तर तुम्ही बघू शकता की याला हा जो माईकचा आपला जो मेन भाग आहे तो भाग याच्या ठिकाणी दिसतो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की इथे एक छोटीशी लाईटसाठी एक ऑप्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये त्याने काय होईल की आपण ज्यावेळेस रेकॉर्डिंग चालू करेल त्यावेळेस या ठिकाणी एक लाईट चालू होते. त्याचबरोबर ही जी क्लिप दिलेली आहे क्लिपचं मला क्लिप जास्त करून खूप आवडली, कारण की क्लिप जी आहे ती पूर्णपणे भक्कम पद्धतीने असं दिल्यासारखं वाटते. मजबूत क्लिप या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर या ठिकाणी एक बटन दिलेलं आहे पॉवर ऑन ऑफचं. तुम्ही ज्यावेळेस आपला माईक कनेक्ट करसाल त्यावेळेस या बटनाने तुम्ही हा माईक चालू करायचा आहे. त्याचबरोबर नॉईज रिडक्शनचं एक बटन दिलेलं आहे ज्याच्या मदतीने तुम्ही ज्यावेळेस हे बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो बाहेरचा जो आवाज आहे तो नॉईज पूर्णपणे या ठिकाणी निघून जाणार आहे, यासाठी हे बटन दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे आपल्याला रिसिव्हर दिलेलं आहे. टाईप सी पद्धतीचं हे रिसिव्हर आहे. हे रिसिव्हर आपल्याला आपल्या स्मार्टफोनच्या मोबाईलला लावायचं आहे रिसिव्हर पूर्णपणे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे रिसिव्हर आहे हे फक्त आणि फक्त आपल्या अँड्रॉइडच्या सी टाईपलाच लागणार आहे. आपल्याला आयफोनमध्ये हे लावू शकत नाही किंवा दुसरं कोणताही व्हर्जनला हे लागतं नाही. फक्त सी टाईपचंच या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे फक्त आपल्या सी टाईप ज्या मोबाईलला आहे, ज्या अँड्रॉइडला आहे त्या ठिकाणीच हे लागणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बोयाचा या ठिकाणी लोगो दिलेला आहे. या ठिकाणी एक लाईटचं दिलेलं आहे. या ठिकाणी हे एक फिमेल पोर्ट दिलेलं आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही हे जे रिसिव्हर आहे हे मोबाईलला कनेक्ट करसाल आणि तुमचा मोबाईलची चार्जिंग ज्यावेळेस कमी होत जाईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी तुम्ही चार्जिंग करू शकता. तुमचा मोबाईल डायरेक्टली चार्जिंग होऊन जाईल. अशा पद्धतीने हे रिसिव्हर आहे. तर आपण वेळ न दवडता हे लगेच टेस्ट करून बघूयात आणि आपल्या मोबाईलला कनेक्ट करून बघूयात. हे रिसिव्हर आपण आपल्या मोबाईलला लावून घेऊयात. तर मंडळी आता तुम्ही बघू शकता आवाजाची क्वालिटी मी काय केलेली आहे. आता जो रिसिव्हर आहे तो माझ्या स्मार्टफोनला लावलेला आहे. त्याचबरोबर हा जो माईक आहे या माईकचा या ठिकाणी हे जे बटन चालू केले आहे, चालू केल्यानंतर या ठिकाणी ही जी ब्ल्यू लाईट आहे या ब्ल्यू लाईट या ठिकाणी लागलेली आहे. आता हे क्लिपच्या सहाय्याने आपण आपल्या या ठिकाणी कॉर्डरला हा माईक अडकून घेऊयात आणि तुम्ही आता आवाज हा ऐकू शकता कशा पद्धतीने याचा परफॉर्मन्स करतोय. याच्यामध्ये आता नॉईज रिडक्शनचं एक बटन दिलेलं आहे. तर ते दाबल्यानंतर आपण बघूयात काय फरक पडतो. या ठिकाणी बघा हे जे नॉईज रिडक्शनचं बटन आहे याच्यावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता हलकीशी एक ग्रीन लाईट या ठिकाणी लागलेली आहे. याचा अर्थ आहे की आपला नॉईज रिडक्शन या ठिकाणी पूर्णपणे चालू झालेलं आहे. आणि आता तुम्ही नॉईज रिडक्शन केल्यानंतर जो पण काय आवाज आहे तो आपण आवाज या ठिकाणी ऐकतोय. खूप वेगळ्या पद्धतीचा हा आवाज आहे. आपण या आवाजाची क्वालिटी एकदा बाहेर जाऊन सुद्धा बघूयात की कशा पद्धतीने. त्याचबरोबर यांनी सांगितलेलं आहे की 50 ते 40 मीटर पर्यंत याची आवाजाची रेंज आहे. याच्या जो रिसिव्हर आहे तो रिसिव्हर सुद्धा याचा आवाज 50 ते 40 मीटर पर्यंत घेणार आहे. तर आपण हे सुद्धा याची टेस्ट बघून घेऊयात की कशा पद्धतीने हा काम करतो. तर मंडळी आपण आत्ता साधारण 40-50 मीटरवरती आहे आणि या बोया माईकची आपण टेस्टिंग करतो किती लांबपर्यंत हा माईक घेतोय बघूयात आपण. साधारण मी आता 50 मीटरवरती आहे आणि तुम्ही बघू शकता की ह्याच्या आवाजाची जी क्लिअरिटी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करते. तुम्हाला हे कसं वाटतंय नक्की मला सांगा. मी थोडं जवळ येतो. जवळ आल्यानंतर आवाजाची क्लिअरिटीमध्ये काय फरक पडतोय काय हे पण आपल्याला बघायचं आहे.
साधारण मी आता आलोय 5 मीटरवरती. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो आपण बोयाचा माईक लावलेला आहे, आजूबाजूला खूप गाजावाजा आहे, गाड्यांचा आवाज येतोय, माझ्या शेजारी गाडी चालू आहे, लोकांचा आवाज येतोय, पब्लिक तिथं त्या ठिकाणी पण आवाज येतोय. तर हा माईक अशा पद्धतीने परफॉर्मन्स करतो. तुम्ही याचा आवाजाची क्लॅरिटी बघू शकता, खूप सुंदर आहे, जबरदस्त आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने या बोयाचा बाहेर सुद्धा चांगला परफॉर्मन्स आहे. तुम्ही आवाजाची क्वालिटी ऐकली, खूप सुंदर आणि जबरदस्त आहे. खूप कमी रेंजमध्ये हा माईक आपल्याला मिळतो. तर तुम्हाला सुद्धा हा माईक घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे, तुम्ही लिंक वरती जाऊन परचेस करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो माईक आहे तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या मोबाईलला पुन्हा एकदा टेस्ट करून बघा. तुमच्या मोबाईलला जर कनेक्ट झाला तर चांगलंच आहे. बऱ्याचदा काय होतं की काही मोबाईलला तो कनेक्ट होत नाही किंवा काही मोबाईलला प्रॉब्लेम देऊ शकतो असं मला वाटतं. तर तुम्ही एकदा चेक करून घ्या, पूर्णपणे व्हेरीफाय करूनच हा माईक परचेस करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. तसेच आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.